नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अचानक पश्चिम बंगाल मधल्या निवडणुकांवरती मी का व्हिडिओ करते असं तुम्हाला वाटेल. त्याचं जे कनेक्शन आहे ते या ह्याच्यामध्ये थोडासा सुतोवाच करीन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त त्याचे डिटेल्स ऐकायला मिळतील. आपण बघितलं की संपूर्ण पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये एकच मुद्दा छा रहा म्हणतात तसा SIR म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जो निवडणूक आयुक्तांनी बनवायचं ठरवलं त्याला अनेक घटनात्मक चॅलेंजेस दिले गेले, कोर्टामधून दिले गेले, संपूर्ण मीडियामधून त्याची बदनामी करण्यात आली. त्याच्यावरती आणि केंद्र सरकारच्या नियत निवडणूक आयुक्तांच्या सुद्धा हेतूंवरती शंका घेतल्या गेल्या, आरोप केले गेले, परंतु ते मागे आले नाहीत. त्यांनी SIR पुरा केला. असं एक चित्र निर्माण झालं की आता SIR झाला म्हणजे ममता दीदी ह्या ज्या आहेत त्या मागे हटलेल्या आहेत आणि त्यांनी एक प्रकारे आपला पराभव मान्य केलेला आहे. हे चित्र निर्माण केलं गेलं. पण खरोखरच ममता दीदी हे चित्र निर्माण करत होत्या तेव्हा मागे काय करत होत्या हा प्रश्न आहे. आणि एका बाजूला सर्व माध्यमांना ह्याच्यामध्ये गुंतवण्यात आलं आणि कारनामे मात्र तेच चालू होते. आणि ते कारनामे हे योग्य वेळी ओळखले म्हणूनच केंद्रातले गृहमंत्री श्री अमित शहा आणि भाजपचे रणनीतिकार ह्यांना पश्चिम बंगालमध्ये शेवटपर्यंत ठाण मांडून बसावं लागलं. याचाच अर्थ असा की SIRचा आणि ह्या निवडणुकीमधल्या भाजपच्या संभाव्य यशाचा काहीही संबंध नव्हता. ज्या पद्धतीने धुरळा उडवला गेला त्या पद्धतीमध्ये किंवा त्याला जितकं श्रेय दिलं गेलं तितकं ते श्रेय खरं नव्हतं. इथून पुढे ममता जर का हरल्या तर निवडणुका ह्या फ्री अँड फेअर झाल्या नाहीत असा संपूर्ण जगामध्ये आरोप करण्यासाठी आपण मोकळे राहिलं पाहिजे. आणि केवळ हेच नाही तर एक घटनात्मक पद असलेले निवडणूक आयुक्त हे कसे केंद्र सरकारच्या बाजूने झुकलेले होते. इतकंच नाही तर या देशाची ज्युडिशियरी न्याय व्यवस्था सुद्धा आम्हाला न्याय देऊ शकली नाही असे आरोप केले जातील. आणि हा बिलकुल तुम्ही त्याच्यामधला अतिशयोक्ती समजू नका. अशाच पद्धतीने नेपाळमध्ये बांगलादेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात आरोप केले गेले. रोमानियामध्ये जे झालं आणि अन्य ठिकाणी झालं, या सर्व ठिकाणी मुळात निवडणुकाच कशा गैरमार्गाने जिंकल्या गेल्या यावर भर दिला. अगदी खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा अशाच पद्धतीची टीका सहन करायला लागलेली होती. तेव्हा ते जे सोरोस गँगचे पिट्टे इथे बसलेले आहेत त्यांच्या हातात आधी कोलीत दिलेला आहे आणि मागून कारवाया मात्र भलत्याच चाललेल्या होत्या. आणि या ज्या भलत्या कारवाया आहेत ना त्यांची तुम्हाला कुठे ना कुठे आता आपल्याला दिसते, परंतु गृहमंत्री ज्या पदावर बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत सर्व खबरा जात असतात आणि त्यांना नेमकं जमिनीवर काय होत आहे किंवा त्यापेक्षा होणार आहे याची पूर्ण कल्पना होती. आणि म्हणूनच जर का नुसत्या SIR वरती भाजप अवलंबून असती तर शहांना तिथे ठाण मांडून बसावं लागलं नसतं. हे लक्षात घ्या तुम्ही. पहिल्यांदा ते तिथे का बसले, ज्या पद्धतीने शुभेंदूंवरती हल्ला झाला त्या पद्धतीत तुम्हाला समजायला पाहिजे की SIRचा जेवढा गवगवा केला गेला त्याही पेक्षा जास्त शक्तिशाली सिस्टीम ही तिथे कार्यरत होती. म्हणजे राज्य तुमचं सिस्टीम आमची असं जे आपण म्हणतो ना ती सिस्टीम तिथे कार्यरत होती. आणि ती सुवेंदूंवरती हल्ला करण्यापर्यंत तिची मजल गेली. इतके ते धीट होते, त्यांच्या ते वरमलेले नव्हते, बिलकुल वरमलेले नव्हते किंवा त्यांच्यावर कुठलंही दडपण नव्हतं. हा सगळा प्रचाराचा प्रकार आहे. धादांत प्रचार खोटा चाललेला होता. अमित भाईंनी हे संकट ओळखलं आणि ते योग्य वेळी त्यांनी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आता बंगालच्या निवडणुका ज्या तुम्हाला हळूहळू पालटताना दिसतील त्याच्या मागे SIRचं श्रेय किती, सर्व श्रेय मीडिया सोरोस गँग जी आहे ती SIR कडे देणार आहे. सगळं खापर SIR वर फोडलं जाणार आहे. परंतु ज्यांनी आपण म्हणू ना लेगवर्क केलं
ज्यांनी तो संघ होता आणि तो अमितभाईंच्या नेतृत्वाखाली लढणारा भाजप होता. या गोष्टी आपल्याला विसरता येणार नाहीत. ज्या पद्धतीत स्थानिक पोलीस ह्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा काय काय करायचा प्रयत्न केला ह्याच्या बातम्या सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यांना का प्रत्येक वेळेला सीआरपीएफच्या लोकांना स्थानिक पोलिसांना थांबवावं लागत होतं? म्हणजे एंटायर सिस्टीम इज स्टील इन प्लेस. एंटायर सिस्टीम इज स्टील इन प्लेस लक्षात घ्या. आणि आणखी सांगितलेलं आहे की सीआरपीएफच्या तुकड्या ह्या निवडणुकीनंतर ताबडतोबीने काढून घेतल्या जाणार नाहीत. ही बाब सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. म्हणजेच ती जी काही एंटायर सिस्टीम आहे ना, ती निवडणुकीनंतर सुद्धा काय हैदोस घालू शकते ह्याची सुद्धा कल्पना केंद्रीय नेतृत्वाला जरूर आहे. तेव्हा डोळे उघडे ठेवायचे. आज 28 तारीख आहे, उद्या 29 शेवटचं मतदान होईल आणि संध्याकाळी आपल्याला एक्झिट पोलचे निकाल यायला लागतील. तेव्हा आपल्याला समजेल नेमकं काय झालंय ते. पण एक लक्षात घ्या की एवढा मोठा जोर भाजपला लावायला लागलेला आहे. SIR वॉज ओनली ए नॉर्मल स्टेप इन दिस होल प्रोसेस. त्याच्यावरती भुलत बसू नका. एवढा छोटासा व्हिडिओ करते आहे, तो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. लक्षात ठेवा, आमचे व्ह्यूज आहेत सर्वत्र. तुम्हाला सगळे नॅशनलिस्ट चॅनेल आहेत ते सांगतील की व्ह्यूज 30% पर्यंत आलेले आहेत आणि त्याचं गमक जे काय आहे ते तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचं सहकार्य आणि योगदान करा. तर हा शब्द जो आहे तो अंतिमतः सर्वांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.